आपण टर्मिनॉलॉजी पाहिली, पण टर्मिनॉलॉजी कोणती पाहिली? जेवढी या क्रॉस नुसार आपल्याला तयार करता आली ती पाहिली. बाकीच्या टर्म्स आपण पाहिल्या नाही, ज्या मी नोट्समध्ये दिल्या तुम्हाला. जसं पहिली टर्म होती कॅरेक्टर, त्या टर्म पाहून घेऊ. सगळ्या टर्म आता क्लिअर करू आपण एक एक. पहिली टर्म होती आपण कॅरेक्टर. कॅरेक्टर काय? व्हॉट इज कॅरेक्टर? कॅरेक्टर इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गेनिझम. स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गेनिझम is called character. Example, height of plant किंवा stem height. Height of plant किंवा stem height हे काय झालं? स्पेसिफिक फीचर झालं त्या ऑर्गेनिझमचं. स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गेनिझम इज कॉल्ड कॅरेक्टर. त्यानंतर ट्रेट काय? इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इज डिटेक्टेबल व्हेरियंट. इनहेरिटेड कॅरेक्टर म्हणजे काय? जे कॅरेक्टर इनहेरिट होऊन आलं म्हणजे ट्रान्समिट होऊन आलं फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. आणि जे डिटेक्ट करते व्हेरियंट. व्हेरियंट मीन्स ऑर्गेनिझम दॅट शो व्हेरिएशन. आणि त्याचं एक्झाम्पल घेऊ आपण. टॉल झालं, डॉर्क झालं, दिज आर द ट्रेट्स. आणि मग दोन डेफिनेशन पाहिलं आपण आज जास्त आणि आता कंटिन्युअसली पाहून सिक्वेन्सनी. पहिली कोणती पाहिली आपण? कॅरेक्टर इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गेनिझम. काय म्हटलं? इट इज स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गेनिझम. एक्झाम्पल, हाईट ऑफ स्टेम. दुसरे आपण पाहिले ट्रेट. ट्रेट काय? इट इज इनहेरिटेड कॅरेक्टर. इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट. डिटेक्ट होणारं व्हेरियंट. ज्याचं एक्झाम्पल घेतो आपण. टॉल झालं, डॉर्क झालं ते. त्यानंतर ट्रेट नंतर फॅक्टर. फॅक्टर काय? फॅक्टर ही टर्म कोण दिली? मेंडेलनी. आपण वाक्य म्हटलं होतं, मेंडेल फॉर द फर्स्ट टाइम थॉट दॅट. मेंडेल फॉर द फर्स्ट टाइम थॉट दॅट देर इज अ प्रेझन्स ऑफ समथिंग, काहीतरी आहे, दॅट ट्रान्सफर कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये कॅरेक्टर चालले, पण कोण नेते त्याला? नक्की कोण नेते मेंडेलला माहित नव्हतं, पण त्याने असं म्हटलं, देर इज अ प्रेझन्स ऑफ समथिंग, टू दिस समथिंग मेंडेल कॉल्ड फॅक्टर. आणि म्हणून फॅक्टरला काय म्हणतात? फॅक्टर काय झालं मग? कॅरेक्टर घेऊन झालं ना एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये. मीन्स द युनिट ऑफ हेरिडिटी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स. काय म्हटलं पण? द युनिट. हेरिडिटी ज युनिट आहे जे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? इनहेरिटन्ससाठी. आणि एक्सप्रेशन ऑफ अ कॅरेक्टर म्हणजे फॅक्टर काय करते? फॅक्टरला आपण युनिट ऑफ इनहेरिटन्स म्हटलं, जे इनहेरिटन्ससाठी म्हणजे हेरिडिटीसाठी, इनहेरिटन्ससाठी रिस्पॉन्सिबल आहे. युनिट ऑफ हेरिडिटी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स. म्हणजे फॅक्टर काय करेल? एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये कॅरेक्टर नाही आणि त्याला एक्सप्रेस करेल. म्हणजे एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. कारण काय होतं? जसं मॉडर्न जेनेटिक्सनुसार एका जनरेशन मधून आपण ब्रॉडली म्हणतो कॅरेक्टर ट्रान्सफर होणार फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. कॅरेक्टर जातं, जीन जातात. एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जीन जाते. जीन काय? फॅक्टरला नंतर काय म्हटलं? जीन. म्हणजे एका मेंडेलच्या म्हणण्यानुसार एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये तो फॅक्टर जातो आणि त्या जनरेशन मध्ये गेल्यानंतर काय डिटरमाइन करते? कॅरेक्टर. काय एक्सप्रेस करते? कॅरेक्टर. म्हणूनच त्याला म्हटलं, काय म्हटलं आपण डेफिनिशन? युनिट ऑफ हेरिडिटी. युनिट ऑफ हेरिडिटी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर इज कॉल्ड. त्यालाच म्हटलं पण फॅक्टर. आणि फॅक्टर हा पास होत आहे कुठून? फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. फॅक्टर कुणाच्या थ्रू चाललेला आहे? गमेटच्या थ्रू. त्यातला हा फॅक्टर गमेटच्या थ्रू गेलेला आहे या इंडिव्हिज्युअल मध्ये. हाय फॅक्टर मीन्स फॅक्टर काय होणार? पास फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. कुणाच्या थ्रू? गमीन. आणि म्हणून ही झाली फॅक्टरची डेफिनिशन. त्यानंतर याची जीनची काय डेफिनिशन आहे? फॅक्टर जीन मध्ये काय फरक आहे? फॅक्टर आणि जीन सारखेच आहे, फक्त मेंडेलनी त्याला फॅक्टर म्हटलं होतं. जॉन्सन नावाच्या सायंटिस्टनी 1909 मध्ये टर्म फॅक्टर इज रिप्लेस बाय जीन. टर्म फॅक्टर इज रिप्लेस बाय जीन. फॅक्टरलाच काय म्हटलं? जीन.
कशामध्ये? इन मॉडर्न जेनेटिक्स. म्हणजे याचा अर्थ दोघांचे डेफिनेशन सारखेच आहे, फक्त जीनमध्ये फरक काय? फॅक्टरमध्ये काय म्हटलं होतं आपण? युनिट ऑफ हेरिडिटी, जो कशात रिस्पॉन्सिबल आहे? इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. याला जीनला काय म्हणायचं? जीन कुणाची सेगमेंट आहे? डीएनएची. कारण आपण पाहिलं होतं डीएनए असते, डीएनए मध्ये काय असते? जीन. डीएनएचा टायनी पार्ट म्हणजे जीन, आणि मग जीन काय? सेगमेंट ऑफ डीएनए. बाकी डेफिनेशन सारखे, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. इथं काय म्हटलं होतं? युनिट ऑफ हेरिडिटी, जो रिस्पॉन्सिबल आहे. इथं काय म्हटलं? सेगमेंट ऑफ डीएनए. जीन म्हणजे सेगमेंट ऑफ डीएनए which is responsible for inheritance and expression of character is called gene. आता अलील कशाला म्हणतात? जसं हाईट आहे किंवा प्लॅन्टची हाईट किंवा स्टेम लेंथ म्हणून आपण. स्टेम लेंथ दोन टाईपची आहे, टॉल, डॉर्फ. टॉल इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल टी, डॉर्फ इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल टी. आणि हे जे दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म आहेत कुणाचे? गिवन जीनचे किंवा फॅक्टरचे. एका जीनचे किंवा एका फॅक्टरचे दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ अ जीन. अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ टू अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ अ जीन आर कॉल्ड अलील. अलीलला दुसरं नाव आहे अलिलोमॉर. आता काय होते पहा, जनरली आपण टू फॅक्टर शिकून आलो सध्या. मेंडेलच्या म्हणण्यानुसार दोन फॅक्टर होते, पण पोस्ट मेंडेलियन हे संपल्यानंतर आपल्या धड्यामध्ये पोस्ट मेंडेलियन स्टडी आहे, त्यामध्ये आपल्याला मोर दॅन टू अलील दिसेल, ज्याला हेडिंग आहे मल्टिपल अलील. म्हणून या ठिकाणी डेफिनेशन मध्ये म्हटलं म्हणजे टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ अ जीन. एका जीनचे दोन किंवा जास्त जर अल्टरनेटिव्ह फॉर्म असेल तर त्याला म्हणतात अलील और अलिलोमॉर्फ. एक्झाम्पल कॅपिटल टी अँड स्मॉल टी आर अलील्स ऑफ इच अदर. 5 डेफिनेशन पाहिलं, पुन्हा सांगतो आणि मग आपल्या ह्याच डेफिनेशन आहे काही. पहिले नवीन 5 डेफिनेशन पाहिलं. पहिली कोणती पाहिली पुन्हा? व्हॉट इज कॅरेक्टर? इट इज स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. काय कॅरेक्टर? इट इज स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल हाईट ऑफ स्टेम. दुसरा घेतला आपण ट्रेड काय? इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट. इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट इज कॉल्ड ट्रेड. एक्झाम्पल आहे टॉल और डॉर्फ. त्यानंतर फॅक्टर काय होतं? थर्ड डेफिनेशन फॅक्टरची. युनिट ऑफ हेरिडिटी. युनिट ऑफ हेरिडिटी which is responsible for inheritance and expression of character. पुन्हा सांगतो फॅक्टर. युनिट ऑफ हेरिडिटी which is responsible for inheritance and expression of character is called factor. आणि फॅक्टर पास होऊन राहिला फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. कुणाच्या थ्रू जातोय? पण गमिकच्या जीन. जीन कुणाची सेगमेंट आहे? डीएनएची. अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए. जीन म्हणजे काय? पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए which is responsible for inheritance and expression of character is called gene. त्यानंतर आपण डेफिनेशन जी पाहिली ती पाहिली आपण अलील और अलिलोमॉर. टू और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ अ जीन. टू और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ अ जीन आर कॉल्ड अलील्स और अलिलोमॉर. त्यानंतर 6वी डेफिनेशन आहे डॉमिनंट अलील. डॉमिनंट अलील काय? जसं टॉल अँड डॉर्फ मध्ये टॉल काय? डॉमिनंट अलील आहे. डॉर्फ काय? रिसेसिव्ह अलील आहे. डॉमिनंट अलील म्हणजे काय? अलील which express itself in heterozygous condition म्हणजे अपन जनरेशन. अलील which express itself in heterozygous condition, that is अपन generation, is called dominant allele. Recessive allele means allele which do not express, that is suppress in अपन generation or heterozygous condition is called recessive allele. Dominant recessive झालंच आपलं. त्यानंतर बाद आपण what is phenotype, what is genotype. The external appearance of an individual for any trait. The external appearance of an individual for any trait is
कॉल्ड फिनोटाइप. इंडिव्हिज्युअल वरून कसा दिसतो, टॉल आहे की डॉर्क आहे. सीडचा कलर येलो आहे की ग्रीन आहे, वरून कसा. जिनोटाइप म्हणजे काय, द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, त्यालाच म्हणतात मेकअप. जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन और मेकअप ऑफ एन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड जिनोटाइप. आता पाहता आपल्याला हा होमोझायगस आहे, होमोझायगस आहे, हेटेरोझायगस आहे. होमोझायगस म्हणजे काय, पाहायचं हा असा ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये दोन आयडेंटिकल अलील्स आहेत फॉर पर्टिक्युलर ट्रेट, टॉल साठी. यामध्ये दोन आयडेंटिकल अलील्स आहेत फॉर पर्टिक्युलर ट्रेट, टॉल साठी. आणि यामध्ये डिसिमिलर अलील आहे, डिफरंट अलील आहे फॉर पर्टिक्युलर ट्रेट. व्हॉट इज होमोझायगस? ऑर्गॅनिझम having two identical alleles. Organism having two identical alleles for particular trait is called homozygous. Example: tall, capital T, dark, small t, round, capital R, wrinkled, small r, yellow, capital Y, pura green, small y, all are the example of homozygous. What is heterozygous? Organism having two different alleles. Organism having two different alleles for particular trait is called heterozygous or hybrid. Homozygous is pure. Heterozygous example: capital T, capital R, capital Y, आहे दोन डिफरंट, पुन्हा कॅपिटल ए, स्मॉल ए. हे झाले सगळे. आपण काय पाहिलं बा या ठिकाणी, होमोझायगस काय, हेटेरोझायगस काय, जिनोटाइप काय, फिनोटाइप काय, डॉमिनंट अलील कोणते, रेसेसिव्ह अलील कोणते, हे सगळे पाहिले आपण. त्यानंतर आता पाहणार आपण व्हॉट अबाउट द प्युअर लाईन. प्युअर लाईन म्हणजे काय, एका लाईननं प्युअर. पण एका लाईननं प्युअर केव्हा मिळेल, जर समजा आपण टॉल क्रॉस विथ टॉल, कॅपिटल टी क्रॉस विथ कॅपिटल टी, याचा गणित कोणता येणार, कॅपिटल टी. याचा गणित कोणता, कॅपिटल टी. F1 जनरेशन कोणता आलं, कॅपिटल टी आले सारखे. त्याचं सेल्फिंग केलं म्हणजे असं जे पुन्हा तेच. आणि म्हणजे एका लाईननी काय होते, प्युअर आहे. ऑल इंडिव्हिज्युअल और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल, ऑल इंडिव्हिज्युअल किंवा पूर्ण ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल जो कसा आहे, होमोझायगस. होमोझायगस म्हणजे प्युअर आहे. प्युअर आहे म्हणजेच काय, ट्रू ब्रीडिंग आहे. कशासाठी, फॉर वन ऑर मोर ट्रेट, फॉर वन ऑर मोर ट्रेट. त्यालाच म्हटलं आपण प्युअर लाईन. काय म्हटलं, इंडिव्हिज्युअल और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल विच इज होमोझायगस. काय म्हटलं, इंडिव्हिज्युअल और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल विच इज होमोझायगस और ट्रू ब्रीडिंग फॉर वन और मोर पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड प्युअर लाईन. त्यानंतर आपण पाहतो मोनोहायब्रिड. काय, हा झाला मोनोहायब्रिड. पण डायब्रिड कसा, आपण पाहिलं होतं डायब्रिड, कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. हा झाला डायब्रिड. हा झाला मोनोहायब्रिड, हा झाला डायब्रिड. आणि म्हणून मोनोहायब्रिड म्हणजे काय, हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट. हा हेटेरोझायगस आहे. कशासाठी, फॉर वन ट्रेट and is produced from cross between. कुठून प्रोड्यूस झाला, हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट. एका ट्रेट साठी हेटेरोझायगस आहे. हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट and is produced from cross between two parent, two pure parent. कशामध्ये, differing in single pair of contrasting character. What is the monohybrid? Monohybrid क्रॉस नाही, हा मोनोहायब्रिड, हा डायब्रिड. मोनोहायब्रिड म्हणजे काय, हेटेरोझायगस. हा झाला हेटेरोझायगस. कशासाठी, फॉर हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट. एका ट्रेट साठी हेटेरोझायगस आहे. हा मोनोहायब्रिड. मोनोहायब्रिड म्हणजे काय, हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट. डायब्रिड म्हटलं तर हेटेरोझायगस फॉर टू ट्रेट. इथं वन ट्रेट कोणता, हाईट. टू ट्रेट कोणते, शेप आणि कलर. मोनोहायब्रिड डायब्रिड पहा काय फरक आहे. काय म्हटलं बघा, मोनोहायब्रिड म्हणजे काय, heterozygous for one trait and produced from cross between two pure parent. I don't pure parent and pure parent is differing in single pair of contrasting character is called monohybrid. पुन्हा monohybrid म्हणजे कशाला म्हटलं आपण, what is monohybrid? Monohybrid means
heterozygous for heterozygous for one trait. एका trait साठी heterozygous for one trait and is produced from cross product झाला cross between two pure parent. कशी pure parent are differing in single pair of contrasting character. हे झालं एक्झाम्पल. डायब्रिड म्हटलं तर काय म्हणावं लागेल, फरक कुठं पडेल. इथं मोनोहायब्रिड मध्ये काय म्हटलं बना, म्हणजे कसं असं टेक्निकल लक्षात ठेवा, पुन्हा सर्वकडे डेफिनेशन पाठ करायची गरज नाही. एक मोनोहायब्रिडची आली की डायब्रिडची आली. मोनोहायब्रिड मध्ये काय म्हटलं, हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट. इथे काय म्हणायचं, हेटेरोझायगस फॉर टू ट्रेट. मोनोहायब्रिड मध्ये काय म्हटलं, हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट. डायब्रिड मध्ये म्हणायचं हेटेरोझायगस फॉर टू ट्रेट. इथे काय म्हटलं, प्रोड्यूस फ्रॉम टू प्युअर पॅरेंट. याचे पॅरेंट कसे होते, दोन प्युअरच होते, पण टू प्युअर पॅरेंट डिफरिंग इन सिंगल पेअर. मोनोहायब्रिड म्हणून सिंगल पेअर, इथे डिफरिंग इन टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज कॉल्ड डायहॅब्रिड. पुन्हा डेफिनेशन बघू. व्हॉट इज मोनोहायब्रिड? heterozygous for one trait. What is monohybrid? Heterozygous for one trait and is produced from two pure parents differing in single pair of contrasting character is called monohybrid. What is hybrid? Heterozygous for two trait. Heterozygous for two trait and is produced from two homozygous individual differing in two pair of contrasting character is called dihybrid. आता parental generation म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल, दोन इंडिव्हिज्युअल आहे. इंडिव्हिज्युअल यूज फॉर इनिशियल क्रॉस. इंडिव्हिज्युअल यूज फॉर इनिशियल क्रॉस is called parental generation. What do you have generation? Offspring. Generation म्हणजे offspring obtained from cross between two initial parent. दोन इनिशियल पॅरेंटचा क्रॉस केला असता जे ऑफस्प्रिंग मिळाले, F1 जनरेशन. What do you have selfing or inbreeding? Cross between closely related individual. भरपूर असं एक डेफिनेशन, क्रॉस between closely related individual is called selfing or inbreeding. What do you have F2 जनरेशन. F2 म्हणजे सेकंड फिलियल जनरेशन, F1 म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन. F2 जनरेशन means offspring obtained from inbreeding of F1 generation. Offspring obtained from inbreeding of F1 generation is called F2 generation. आता पुनेट स्क्वेअर म्हणजे काय? हा पुनेट चेकर बोर्ड आहे ना, काय डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे जे काय शो करून राहिलं, टू शो पॉसिबिलिटी ऑफ कॉम्बिनेशन. कोणते कोणते कॉम्बिनेशन येते याची पॉसिबिलिटी शो करते. काय म्हटलं आपण, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. पुनेट स्क्वेअर म्हणजे काय, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन टू शो पॉसिबिलिटी ऑफ कॉम्बिनेशन इन पर्टिक्युलर क्रॉस. कोणताही क्रॉस पर्टिक्युलर क्रॉस केल्यानंतर कॉम्बिनेशनचा पॉसिबिलिटीज दर्शवणारा जो डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे त्याला म्हटलं पुनेट चेकर बोर्ड किंवा पुनेट स्क्वेअर. पुन्हा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन टू शो, काय म्हटलं आपण, द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन टू शो पॉसिबिलिटी ऑफ कॉम्बिनेशन. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन टू शो पॉसिबिलिटी कुणाची, कॉम्बिनेशन इन पर्टिक्युलर क्रॉस. पर्टिक्युलर क्रॉस केल्यानंतर ज्या पॉसिबिलिटी येते आपल्याला कॉम्बिनेशनच्या ते दर्शवणारा म्हणजे पुनेट स्क्वेअर. आता होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय, मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली आयडेंटिकल क्रोमोझोम प्रेझेंट इन डिप्लॉइड सेल. कोणते होते म्हटलं बरं, मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली आयडेंटिकल क्रोमोझोम. मॉर्फोलॉजिकली, स्ट्रक्चरली अँड म्हणजे या ठिकाणी जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली. जेनेटिकली म्हणजे जीन सारखे अँड स्ट्रक्चरली आयडेंटिकल क्रोमोझोम. कुणामध्ये प्रेझेंट आहे, डिप्लॉइड सेल. आता आपला विचार जर केला, आपल्या डिप्लॉइड सेल मध्ये क्रोमोझोम किती आहे, 46 क्रोमोझोम आहे.
46 क्रोमोझोम म्हटले 23 कुठून आले फ्रॉम मदर, ज्याला म्हणतो आपण मॅटर्नल क्रोमोझोम. 23 कुठून आले फ्रॉम फादर, त्याला म्हणतो पॅटर्नल क्रोमोझोम. आणि डिप्लॉइड सेलमध्ये त्याच्या काय तयार होतात, पेअर. जसे 5 आपण बोट 5 आहे, आपण इथं 23 घेऊ शकत नाही म्हणून मी 5 दाखवतोय. 5 पेअर तयार झाले या ठिकाणी. हे 2 सारखे आहे, 2 सारखे आहे, 2 सारखे, म्हणजे याला म्हटलं होमोलॉगस क्रोमोझोम, जे मॉर्फॉलॉजिकली सारखे, ज्याच्यामध्ये सारखे असल्यामुळे जीन सारखेच आहे आणि याचं स्ट्रक्चर सुद्धा काय सारखं आहे. काय म्हटलं मला, व्हॉट इज बाय होमोलॉगस क्रोमोझोम? क्रोमोझोम which are morphologically, genetically and structurally identical. Morphologically म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स सारखे आहे, जेनेटिकली म्हणजे जीन सारखे आहे, स्ट्रक्चर सारखं आहे, आयडेंटिकल आहे. आणि पुरामध्ये प्रेझेंट असते डिप्लॉइड सेल, कारण डिप्लॉइड सेलमध्येच होमोलॉगस क्रोमोझोमची पेअर तयार होते. जसं आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम आहे, आपण 46 म्हणतो किंवा त्यालाच म्हणतो बरं 23 पेअर, because in diploid cell chromosomes are present in पेअर मध्ये जे असते. आणि म्हणून 23 पेअर किंवा 46 हा नंबर सांगतो. आणि म्हणून म्हटलं आपण पुन्हा सांगू एकदा, व्हॉट इज होमोलॉगस क्रोमोझोम? क्रोमोझोम which are morphologically, genetically and structurally identical and are present in diploid cell are called homologous chromosome. आता फिनोटाइपिक रेशो काय? फिनोटाइपिक रेशो कसा काढला बघा. मी आधीच सांगितलं F1 मध्ये रेशो येत नाही, F2 मध्ये येते. रेशो सोप्या भाषेत सांगायचं, रेशो ऑब्टेनिंग F2 जनरेशन कसा मिळाला? बाय कन्सिडरिंग फिनोटाइप ऑफ इंडिव्हिज्युअल. फिनोटाइप कन्सिडर केला, फिनोटाइपिक रेशो. जिनोटाइपिक रेशो मीन्स रेशो ऑब्टेनिंग F2 जनरेशन. काय कन्सिडर? बाय कन्सिडरिंग जिनोटाइप ऑफ एन इंडिव्हिज्युअल. एवढ्या आपण टर्म्स पाहिल्या. त्यानंतर आता आपल्याला मोनोहायब्रिड जो क्रॉस आहे याबद्दलच थोडं बोलायचं आहे की या मोनोहायब्रिड क्रॉसचा जर विचार केला, या मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपल्याला क्वेश्चन कशा प्रकारचा विचारेल आणि आपल्याला काय माहित पाहिजे या ठिकाणी क्वेश्चन कसा विचारेल आणि काय माहित पाहिजे. आता क्वेश्चन कसा विचारेल? आपल्याला क्वेश्चन विचारेल व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस. व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस? समोर विचारेल एक्सप्लेन इट विथ सुटेबल एक्झाम्पल. हे एक्झाम्पल. मग पहिल्यांदा विचारलं आपल्याला व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस. डेफिनेशन लिहिणार आपण. व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस? क्रॉस बिटवीन टू homozygous individual. I homozygous individual. Monohybrid differing in single pair of contrasting characters is called monohybrid cross. चला, what is monohybrid cross ची definition झाली. What is monohybrid cross? Cross between two homozygous individual. Cross between two homozygous individual differing in single pair of contrasting character is called monohybrid cross. मग समोर काय विचारलं? एक्सप्लेन इट विथ सुटेबल एक्झाम्पल. हे एक्झाम्पल घेतलं. पण एक्सप्लेनेशन कुठे? एक्सप्लेनेशन पुस्तकात नाही, आपल्याला तयार करायचं होतं ते. यावरून तयार कसं करायचं एक्सप्लेनेशन? सोप्या भाषेत तयार करायचं. मेंडेल क्रॉस पहिला वाक्य लिहायचं एक्सप्लेनेशन मध्ये यावरूनच. मेंडेल क्रॉस homozygous tall pea plant with homozygous dwarf pea plant to obtain F1 generation. झालं एक वाक्य. पॉइंट कसा तयार केला? यावरूनच तयार करता आला म्हणजे पाठ करायची गरज नाही. मेंडेल क्रॉस homozygous tall pea plant with homozygous dwarf pea plant to obtain F1 generation. त्याला फुल स्टॉप दिला झाला. दुसरा, in F1 generation all individual were hybrid tall. In F1 generation all individual were hybrid tall. झाले 2 पॉइंट मध्ये इथपर्यंत आलो. पुन्हा सांगतो दोन्ही पॉइंट कसे जोडले मी एक्सप्लेनेशनचे. मेंडेल क्रॉस homozygous tall pea plant with homozygous dwarf pea plant to obtain F1 generation. दूसरा, in F1 generation all plant were hybrid tall, that is capital T small t. तीसरा, then F1 hybrid were allowed to self pollinate. Pollination माहिती आहे आपल्याला, सेल्फिंग केलं.
then F1 तिसरा पॉइंट then F1 hybrid were allowed to self pollinate to obtain F2 generation. किती सोपं आहे, काहीच म्हणजे कठीण नाही, आपल्याला तयारच करता येते. then F1 hybrid were allowed to self pollinate, then F1 hybrid were allowed to self pollinate to obtain F2 generation. झालं 3 वाक्याचा होता. in F2 generation both tall and dark plant appear in ratio 3:1. काय म्हटलं मी लास्ट पॉइंट, in F2 generation both tall and dark tree plant appear in ratio 3:1. That is phenotypic ratio is 3:1. झाले 4 पॉइंट झाले, बस सफिशियंट आहे. त्यानंतर हा पूर्ण क्रॉस तुम्हाला करता येते, हा क्रॉस लिहायचा अशा प्रकारे पूर्ण आपलं आणि या ठिकाणी जिनोटिक मोनोहायब्रिड फिनोटिपिक रेशिओ लिहायचा 3:1, मोनोहायब्रिड जिनोटिपिक रेशिओ 1:2:1 अशा प्रकारे पूर्ण केलं म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कोणता क्वेश्चन होता, व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस, एक्सप्लेन इट विथ सुटेबल एक्झाम्पल. व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस, तुम्हाला सांगतोय का क्रॉस बिटवीन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल, त्यावरूनच तयार करायचं. क्रॉस बिटवीन हाय होमोझायगस, क्रॉस between two homozygous individual differing in single pair of contrasting character. एकच पेअर आहे टॉल अँड डार्क. मग हेडिंग कॅपिटल ए वर लिहायचं, डेफिनेशन बी वर, एक्सप्लेनेशन आधी यायचं, मग क्रॉस काय लिहायचं किंवा पहिल्यांदा क्रॉस मग एक्सप्लेनेशन काय लिहावं. मेंडेल क्रॉस homozygous tall pea plant with homozygous dark pea plant to obtain F1 generation. Point number 2. In F1 generation, all plant were hybrid tall. In F1 generation, all plant were hybrid tall. That is capital T small. Third point. छोटे छोटे वाक्य करायचे आणि लँग्वेज सिंपल वापरायची. सिंपल दुसरी लँग्वेज पहिली. तिसरं वाक्य then F1 hybrid were allowed to self pollinate. F1 hybrid were allowed to self pollinate to obtain F2 generation. Full stop. झालं. In F2 generation, both tall and dark pea plant appear in ratio 3:1. मग हा पूर्ण क्रॉस करायचा, त्याचा मोनोहायब्रिड फिनोटिपिक रेशिओ जिनोटिपिक विचारला नाही विचारला तर लिहून टाकायचा 1:1. एवढं जर लिहिलं आपल्याला कंप्लीट मार्क या ठिकाणी 3 मार्काला असो 4 मार्काला असो जे काय असेल ते पूर्ण मिळतात. अशाच प्रकारे उद्या आपल्याला एक्सप्लेनेशन पाहावं लागेल हायब्रिड क्रॉपचं, ते तयार करावं लागेल कारण तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण उद्याला पाहू हायब्रिड क्रॉपचं एक्सप्लेन.